जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. गलातीकरास पत्राचा 3 अध्याय 12 वचन. नियमशास्त्रात विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कृत्य आचरतो तो त्याच्या योग्य जगेल. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळाला, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळाले. बंधुजनो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो. माणसाने देखील कायम केलेला करार कोणी रद्द करीत नाही किंवा त्यात भर घालत नाही. अब्राम व त्याच्या संतानाला जी अभिवचने सांगितली होती, संतानांना असे पुष्कळ जणांसंबंधाने तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे. मी असे म्हणतो की देवाने अगोदरच कायम केलेला करार 430 वर्षानंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही. कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही, पण अब्रामाला देवाने ते कृपेने अभिवचनाच्या द्वारे दिले आहे. वाचलेले वचन देवा आशीर्वादित करो. आमेन.